ओ-टी-टी प्लॅटफॉर्मनी जे आहे, आजकालच्या सर्व तरुण-तरुणाई, वयोवृद्ध किंवा लहान मुलं असतील त्यांच्या विचारांवर आणि सोबतच जे आपली आवडी-निवडीचे काही सीरीज असायच्या, सीरियल असायच्या, मूव्हीज असायच्या, त्याच्यावर एक वेगळा इम्पॅक्ट टाकलेला आपल्याला दिसून येत आहे. सोबतच बघितलं तर ओ-टी-टी प्लॅटफॉर्म जेवढं फायदेशीर आहे, तेवढं धोकादायक सुद्धा. कारण की विचारधारा कुठेतरी ओ-टी-टी प्लॅटफॉर्ममधील काही सीरीजमुळे किंवा काही अशा क्लिप्समुळे जे आहे खूप वेगळ्या पद्धतीने व्हायरल होत आहे आणि सोबतच त्यांनी मानसिकदृष्ट्या कुठेतरी लोकांवर आणि समाजामध्ये परिणाम दिसून येत आहे. काही समाज घटकांनी जे आहे याच्या विरोधात आता मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे आणि लवकरच ही मोहीम पुढेपर्यंत जाणार. याबद्दलच चर्चा करण्यासाठी आज जय महाराष्ट्रने विशेष मुलाखत घेतलेली आहे आणि या मुलाखतीची सुरुवात जी आहे आपण आता करणार आहोत आणि सोबतच जाणून घेणार आहोत की कायद्याची प्रक्रिया काय असेल आणि सोबतच समाजमध्ये ज्या प्रकारे ओ-टी-टीचं क्रेज आहे लहान मुलांमध्ये असो किंवा कोणामध्ये त्याच्यापासून सावधान कसं राहायचं हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत उदय माहूरकर, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार उदय माहूरकर सर, नमस्कार. स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. काय सांगाल ओ-टी-टी जी सुरुवात आहे त्याबद्दल तुम्ही सर्वात पहिले काय सांगाल? आणि याच्या प्रकारे जे निगेटिव्ह पॉइंट सुरू झालेले आहेत किंवा वेगळा एक दृष्टिकोन समोर येत आहे ओ-टी-टीचा त्याबद्दल काय सांगाल? देखिए, हमारा जो सेव कल्चर से भारत फाउंडेशन है, वो ये मानता है कि ओटीटी की समाज पे बहुत ही विपरीत असर है। ओटीटी के माध्यम से क्या आ रहा है? आप देखें, ससुर बहू का व्यभिचार, शिक्षक विद्यार्थी का व्यभिचार, अ, घर मालकिन नौकर का व्यभिचार, वहिनी और देवर का व्यभिचार, इस टाइप की फिल्में आ रही हैं जो हमारे बच्चे रोज देख रहे हैं फोन के ऊपर। ओटीटी से प्रेरित होके 700 ऐप फूट निकले हैं, 700 ऐप्स गए 3 साल में, जो रोज इस टाइप की सामग्री परोस रहे हैं हमारे युवा को। तो मैं मानता हूं कि भारत की समय बड़ी चुनौती है, भारत का समय बड़ा रोड़ा है, क्योंकि भारत की नेम क्या है, हमको इसमें बैकग्राउंड में जाना पड़ेगा। भारत की नेम ये है कि भारत एक विश्वगुरु बने और एक महान देश बने। हमारे माननीय प्रधानमंत्री जी ने 2047 का रोड मैप तैयार किया है कि 2047 में भारत आर्थिक महासत्ता होगा, सैनिकी महासत्ता होगा, वैज्ञानिक महासत्ता होगा। तो कोई के मन में शंका नहीं है कि हम 2047 नहीं, 2037 तक ही हम महासत्ता बन जाएंगे। लेकिन क्या सांस्कृतिक रूप से हम कंगाल देश बनेंगे? क्योंकि जिस तरीके से चरित्र का हनन हो रहा है, चरित्रहीनता बढ़ रही है, खास करके हमारी जो स्टडीज है वो हमें ये बताती हैं कि अ, इस कंटेंट से रेप बढ़ रहे हैं। रेप के ऊपर इसका विशेष प्रभाव है। 80% जो एफआईआर होती है, रेप की जो एफआईआर होती है, उसके अंदर जो आरोपी होता है, उसके स्टेटमेंट में लिखा ही होता है कि मेरे फोन पे ये मैंने विभत्स देखा, नग्नता देखी और उससे मैं प्रेरित हुआ रेप करने के लिए। लेकिन इसका रिपोर्टिंग नहीं होता। अभी 10 दिन पहले एक भाई ने अपनी बहन पे बलात्कार किया, उसको मार दिया। जब उसको पकड़ा पुलिस ने, तो उसने कहा कि मेरे फोन पे आया और मैं अपने आप को रोक नहीं सका। उसके बाद में और भी घिनौनी घटना हुई। एक 10 साल का लड़का और एक 8 साल का लड़का, ये दोनों पॉर्न देख रहे थे, फोन कहीं से ले आए थे, फोन देख रहे थे, ये विभत्स सब प्रोग्राम देख रहे थे और उन्होंने 5 साल की लड़की पे बलात्कार किया। गए साल एक प्रिंसिपल ने 6 लड़कियों पे बलात्कार किया एक साल के दौरान। जब उसको पकड़ा गया, उसने भी यही जवाब दिया कि मेरे फोन पे आता था, मैं अपने आप को रोक नहीं सका। मेरे ख्याल से भारत की समय बड़ी चुनौती है और इसको मैं बोलता हूं असुरी तत्व, असुरी ताकत। अगर इस असुरी ताकत को भारत ने परास्त नहीं किया, तो भारत महान देश भी नहीं बन पाएगा, विश्व गुरु भी नहीं बन पाएगा। ये मेरा स्पष्ट मानना है। इसके लिए सेव कल्चर सेव भारत फाउंडेशन ने इसका एक तोड़ निकाला है। हम ये कह रहे हैं कि एक लॉ ऑफ एथिक्स कोड का गठन हो। लॉ ऑफ एथिक्स कोड हर एक ऑडियो विजुअल प्लेटफॉर्म के लिए,
जो तय करे मर्यादा, थीम की, सीन की, कपड़ों की और भाषा की। अपने प्रियम्बल में ये कायदा ये कहेगा कि जो नुकसान विदेशी आक्रमणकारों ने नहीं किया भारत को, उससे भी बड़ा नुकसान ये लोग ऐसा विपद परोसने वाले कर रहे हैं। और कुछ धाराओं का उल्लंघन प्रोड्यूसर, डायरेक्टर, एक्टर, एक्ट्रेस, फोटोग्राफर, स्टोरी राइटर, डिस्ट्रीब्यूटर और ब्रॉडकास्टर करता है, तो उस पे रेप को बढ़ावा देने का चार्ज लगेगा, उस पे देशद्रोही प्रवृत्ति का चार्ज लगेगा। अ, 3 उस पे मुकदमा चलेगा, केस होगा उस पे। 4 महीने में समरी ट्रायल होगी, 3 साल तक बेल नहीं मिलेगी। अगर वो कन्विक्ट होता है तो उसको 15 से 10 से 20 साल की सजा होगी और जो सामग्री उसने मार्केट में डाली है, उसको भी उसको विथड्रॉ करना पड़ेगा। ये इसका तोड़ है। और जब तक ये कानून नहीं बनता है, तो हमने एक वैकल्पिक व्यवस्था की बात की है कि आईटी एक्ट के अंदर अमेंडमेंट हो और ये जो ये विबस मटेरियल आ रहा है, नग्नता वाला, इसको एक ग्रुप में डाल दिया जाए। उस ग्रुप की जो एक्सेसिबिलिटी है, वो लिंक कर दी जाए आधार कार्ड और फिंगरप्रिंट को। यानी कौन देख रहा है, ये हमें मालूम पड़ेगा। ज्यादातर इस टाइप की सामग्री लोग छुप के देखते हैं, एक मॉरल प्रेशर उन पे बनेगा। लेकिन उसका मूल अगर उसका जो सॉल्यूशन है, वो है लॉ ऑफ एथिक्स कोड। इसमें हमको भारी समर्थन प्राप्त है। देश के बड़े बड़े संत, योगा श्री रामदेव, गुरुदेव श्री श्री रविशंकर, जूना अखाड़ा के महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी जी, चिदानंद महाराज, गायत्री परिवार, जैन संत हो गए बड़े बड़े, नई पद्मा सागर साहब हैं, बड़े अभी अभी उनका स्थान दिल्ली, बॉम्बे में ही है, मुंबई में ही है। इनका सबका हमको समर्थन प्राप्त है और हम ये एक देश को बचाने की लड़ाई के रूप में देखते हैं, एक यज्ञ के रूप में देखते हैं। देश को महान देश बनाने की, भारत को महान देश बनाने का ये यज्ञ है और ये असुरी ताकत को हमें परास्त करना ही होगा अगर हमें महान देश बनना है। अगर हम इनको परास्त नहीं करते हैं तो हम महान देश नहीं बनेंगे, हम विश्व गुरु भी नहीं बन पाएंगे और ये मानव जाति का बहुत बड़ा नुकसान होगा। क्योंकि देश पूरे आज विश्व में जो परिस्थिति है, उसकी मांग है कि भारत विश्व गुरु बने। रशिया और यूक्रेन का युद्ध चल रहा है, 2 साल से चल रहा है, अभी तक बंद नहीं हुआ। हमास और इजराइल का युद्ध चल रहा है। हमास ने जो किया उसको सिर्फ 3 मुस्लिम देशों ने कंडेम किया। औरतों की इज्जत लूटी गई, उसको सिर्फ 3 लोगों ने कंडेम किया, 3 देशों ने। सामने पहले इजराइल जो है वो 10,000 पैलेस्टाइन लड़कों को मार चुका है, बच्चों को अभी तक बॉम्बिंग के अंदर। तो ये भारत की मांग, देश की, दुनिया की मांग है, विश्व की मांग है कि भारत विश्व गुरु बने, एक अंपायर का रोल प्ले करे, एक गुरु का रोल प्ले करे, है ना। और हम उस डायरेक्शन में जा भी रहे हैं। आज जिस तरीके से G20 के अंदर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने अफ्रीकन देशों को लिया, इसका बहुत बड़ा संकेत है। अफ्रीकन देशों को जो पश्चिम के देश हैं वो एक्सप्लॉइटेशन के रूप में ही उनको ट्रीट करते हैं, उनका शोषण ही करते रहते हैं। लेकिन भारत ने उनको एक सम्मानजनक स्थान दिया। अभी श्रीलंका तकलीफ में था, फाइनेंशियल क्राइसिस में था, अभी 1.5 साल पहले भारत ने उसको सपोर्ट किया। तो भारत का एक अहम एक भूमिका है विश्व में मानव जाति को मानव पथ पे लाने की। लेकिन अगर भारत ही विश्व गुरु नहीं रहा, अगर भारत ही विश्व गुरु नहीं बन पाया, भारत ही अगर खत्म हो गया सांस्कृतिक रूप से, तो फिर क्या होगा? तो ये बहुत बड़ी लड़ाई है। इसके अंदर सिर्फ सरकार का रोल नहीं है, इसके अंदर माँ बाप, सनिष्ठ नागरिक, टीचर, इन सबका रोल है। माँ बाप को ही देखना पड़ेगा हमारे बच्चे क्या कर रहे हैं। अगर 10 और 8 साल का लड़का अगर बलात्कार करता है तो कहीं ना कहीं माँ बाप की लापरवाही है, तो ये हमें देखना पड़ेगा। और देखिए, भारत एक महान देश बनने के कगार पे खड़ा है, लेकिन ये उसके सामने समय बड़ी चुनौती है, क्योंकि इसकी समय जो काली जो साइड है, डार्क साइड है, वो ये है कि ये
हर एक के फोन पे आ रही है और हर पल आ रही है। ये 700 ऐप जो मैंने बताया फूड निकले हैं ओटीटी से प्रेरित होके, वो रोज की 30 फिल्में डालते हैं नग्नता वाली। तो ये बहुत बड़ा खतरा है देश के सामने, वो देश को इसको निपटना पड़ेगा। देखिए, एक बहुत बड़ा कार्य गए 22 जनवरी को हुआ, श्री राम की प्रतिष्ठा अयोध्या में 500 साल के बाद। लेकिन हमें अब श्री राम की मर्यादा की प्रतिष्ठा करनी पड़ेगी, जो काम उससे भी ज्यादा कठिन है। लेकिन मेरा विश्वास है कि अगर आपके लक्ष्य में सात्विक तत्व है, उसको आगे बढ़ाने वाले, लक्ष्य को बढ़ाने वाले लोग सात्विक हैं, तो उसमें रिजल्ट मिलेगा ही, हम सफलता प्राप्त करेंगे। लेकिन ये लड़ाई होगी, ये एक लड़ाई है, एक युद्ध है, संवैधानिक रूप से युद्ध है। लेकिन इसके लिए हमने हमारा जो ये है अपना हमारा जो लोगो, उसके अंदर हमने गीता का श्लोक रखा है, ऊपर भगवान परशुराम का गंडासा है, कुहाड़ी जिसको बोलते हैं, ये ऊपर है। तो ये लड़ाई कुहाड़ी वाली लड़ाई होगी। और हमने बंबई इसके लिए चुना है इसको, इस कार्यक्रम को करने के लिए। हमारा कार्यक्रम कल हो रहा है, कल शाम को 5:30 बजे सूर्यवंशी बैंक्वेट हॉल में दादर के अंदर, जिसमें हम समाज को बताएंगे कि कितनी परिस्थिति गंभीर है। इसके अंदर हम कॉलेज के लड़कों को जोड़ रहे हैं, टीचर्स को जोड़ रहे हैं, पेरेंट्स को जोड़ रहे हैं। और हमने बंबई इसके लिए चुना कि ये जो गंदी सामग्री आती है, वो बनाने वालों का गढ़ है मुंबई। हमारा ये कहना था कि ऐसे जो असुरी तत्व है, उनके गढ़ में ही उनको जाके हम चुनौती दें। ये हमारा मूल मूल विचार था। और ये यज्ञ है भारत को महान देश बनाने का। ये यज्ञ है। देखिए, हमारे जो संत हो गए, विवेकानंद हो, श्री अरबिंदो हो, दयानंद सरस्वती हो, महाराष्ट्र में बड़े बड़े संत हो गए, जिन्होंने भारत के बारे में परिकल्पना की थी कि भारत महान देश बनेगा। मेरे गुरु स्वामी प्रणवानंद जी हो, टेम्बे स्वामी हो गए, मेरे दूसरे गुरु है मेरे टेम्बे स्वामी वासुदेवानंद सरस्वती, जो मानगांव में जिनका जन्म हुआ था, सावंतवाड़ी के पास, और जिन्होंने तप किया था नरसोबा वाड़ी में। ऐसे संत हो गए। इन्होंने सभी संतों ने भारत के महान देश बनने की परिकल्पना की थी। तो अगर उसमें कोई रोड़ा आ रहा है, उसमें कोई अवरोध आ रहा है, तो ऐसे एज ए राष्ट्रभक्त नागरिक क्या हमारी ड्यूटी नहीं कि हम अवरोध को दूर करें? तो मेरा अनुरोध है देश की जनता से, महाराष्ट्र की जनता से। देखिए, महाराष्ट्र ने बहुत बड़ा काम किया छत्रपति शिवाजी को प्रदान करके। छत्रपति शिवाजी, आज जो देश जो पथ पे चल रहा है, वो छत्रपति शिवाजी का पथ है। नरेंद्र मोदी जिस पथ पे देश को ले जा रहे हैं, वो छत्रपति शिवाजी का पथ है। तो महाराष्ट्र से मुझे बहुत आशा है कि जो भारत के इतिहास को बदलने की ताकत रखता है, जो भारत का इतिहास बदला, उसमें छत्रपति शिवाजी, उसके बाद में जो मराठा राज आया, उसका मेन रोल था। छत्रपति शिवाजी, संभाजी महाराज हो, बाजीराव पेशवा हो, माधवराव पेशवा हो। तो मैं ऐसी आशा रखता हूं कि लड़ाई के अंदर मुझे सांस्कृतिक योद्धा मिलेंगे महाराष्ट्र से। एक सांस्कृतिक योद्धा का हमने एक स्कीम रखी है, जिसमें हम कहते हैं कि जो लोग लड़ रहे हैं ऑलरेडी, उसको हम प्रोत्साहन देंगे सांस्कृतिक योद्धा पुरस्कार देके। तो सब में ज्यादा संस्कृत योद्धा महाराष्ट्र से बने, ऐसी मेरी आशा है। नक्कीच. एक महत्वाचा विषय तुम्ही घेतला सुरुवातीला बोलताना, की भारताची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती आणि अर्थातच अशा सगळ्या गोष्टी बाहेर येताना संस्कृतीवर कुठेतरी गालबोट लागत आहे, ही तर गोष्ट नक्कीच आहे. पण नेमकी ही जी संस्कृती आणि तुम्ही जे उदाहरण दिलेत, की सासरा आणि सून अशा पद्धतीने, नेमकं याकडे लहान मुलांचा किंवा जी युवा पिढी आहे, यांचा बघण्याचा एक दृष्टिकोन आणि कल कुठेतरी बदलत चाललेला आहे, हे एक निश्चितच समोर येत आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत, त्याच्यावर उत्तेजित होतात ते पाहून आणि त्याच्यानंतर या सर्व गोष्टी घडतात आणि अशा समोर येतात. पण अशा कितीतरी घटना असतील, की ज्या समोर सुद्धा नाहीयेत किंवा पोलिस स्टेशन पर्यंत नाहीयेत आणि कित्येक महिलांना किंवा मुलींना ते शोषण करावं लागतं, सहन करावं लागतं. त्या पीडितांसाठी किंवा त्या महिलांसाठी तुम्ही नेमकं काय सांगाल? नाही नाही, त्याच्यासाठी काही एनजीओ काम करून राहिलेत, आम्ही पण करू. कारण तुमची गोष्ट अगदी खरी आहे की 10% केसेस वरती येतात, 90% केस दाबून दाबून टाकतात लोक.
वडिलांना असं वाटतं की माझ्या मुलीचं असं आलं तर लग्न नाही होणार. मुलीला असं वाटतं की मी सांगितलं तर माझं नुकसान होईल, अशी भीती वाटते. म्हणून वरती येत नाही केस. दाबलेले असतात. दाबून टाकतात लोक केस त्याला. काही पोलीस दाबून टाकतील किती वेळ, बरोबर? तर अ, हे जे 90% लोक आहेत, त्यांच्यासाठी पण NGO काम करून राहिले आहेत. आम्ही पण त्यांच्यासाठी विचारू, नक्की विचारू. ओके. अजून एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे, की 80 आणि 90 दशकातील काही जे लोकं आहेत, ज्यांनी टीव्ही बघून किंवा जुन्या काळातले सिनेमे पाहून असं एक स्वप्न रंगवलेलं, की मी सुद्धा मोठा होणार, मी सुद्धा पडद्यावर दिसणार. पण काही कारणांमुळे किंवा इंडस्ट्रीमधील राजकारणामुळे ते समोर येऊ नाही शकले आणि ज्यावेळेस ओ-टी-टी प्लॅटफॉर्म समोर आलेत, तर त्यांना असं वाटलं, की ही एक चांगली संधी असू शकते आणि आज त्यांचे वय 30-40च्या वर आहेत. म्हणजे आता त्यांनी सुरुवात जरी केली, तरी भरपूर वेळ जाईल एका लेव्हलपर्यंत यायला. तर ओ-टी-टी प्लॅटफॉर्म त्यांनी निवडलं आणि त्याच्यानंतर जे काही समोरनं सांगण्यात आलं, रायटरकडनं असेल, दिग्दर्शकाकडनं असेल, कोणाकडनं, की असा इंटिमेट सीन असेल किंवा अशा पद्धतीने त्यांनी ती गोष्ट स्वीकारली. तर कुठेतरी इंडस्ट्रीमधील राजकारण किंवा डावपेच हे सुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत का ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर झळकण्यासाठी येणाऱ्या नवीन नाही, 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 नाही. कलाकारांसाठीचे? असे 50% लोक तसे आहेत. हं, त्यांना सीन करायचा नाहीये. हं, पण त्याला काय वाटतं की सीन नाही केला तर मला काढून टाकणार. हं. मला रोल नाही देणार. नाही, नाही. काढून टाकणार, रोल नाही देणार. पण कुठेतरी इंडस्ट्रीमध्येच स्थान न मिळाल्या कारणाने ओ-टी-टी त्यांचा पर्याय बनला आणि ओ-टी-टीमध्ये अशा सगळ्या गोष्टी असा माझा प्रश्न आहे. हां, तर बरोबर आहे ती गोष्ट. हं, अगदी खरी गोष्ट आहे. ओ सगळ्यात काय झालंय, मध्ये सेल्फ रेग्युलेशन आहेत. हं. सेल्फ रेग्युलेशन ह्याच्यामध्ये फेल झालेलं असं वाटतंय आपल्याला. कारण तुम्ही बघा की इसमें ऐसा है कि शेर जो है, हं. वो मानव लोही लहू लहू लोही मानव खून के चाक चुका है। मतलब उसको मालूम पड़ गया कि मैं ऐसा विकृत परोसूंगा और मैं पैसे कमाऊंगा। तो हमें उस शेर को मारना ही पड़ेगा, तो ही हम इस लड़ाई को जीत पाएंगे। इसके सेल्फ रेगुलेशन नहीं चलेगा। चलेगा तो लॉ ऑफ एथिक्स कोड। दूसरा, जो खाड़ी के देश हैं, मुसलमान देश, साउथ कोरिया है, सिंगापुर है, इन्होंने इसको कंट्रोल किया है। हम क्यों नहीं कर सकते? नक्कीच. तुम्ही अजून एक गोष्ट सांगितली, की सुरुवात तुम्ही मुंबईपासून करत आहात, कारण की मुंबईच ते स्थळ आहे. ती सुरुवात नाही, मी मुंबईपासून सुरुवात दिल्लीवरून भोपाळवरून केली होती. पण मुंबईला आलोय आम्ही, आमचं लक्ष हा आहे, हं. की ज्या जिथनं जिकडनं हे सगळं येऊन राहिलंय, त्याला तिकडे जाऊन चॅलेंज करावं. नाही, बरोबर. पण सोबतच मुंबई बघायला गेलं तर अशा सगळ्या ओ-टी-टी प्लॅटफॉर्म असेल किंवा ओ-टी-टी प्लॅटफॉर्ममध्ये दारू सेवन आहे, ड्रग्ज सेवन आहे, ह्या सर्व गोष्टी सुद्धा आहेत. तर कुठेतरी उत्तेजन होणं अशा गोष्टींसाठी आणि सोबतच अशा नशा प्रवृत्तीच्या गोष्टींसाठी हे सुद्धा एक तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. मुंबईमध्ये अशा सर्व प्रकारच्या गोष्टी पाहायला दिसून येत असतात. बरेच एफ-आय-आर होत असतात. काही विषय दाबले जातात आणि सोबत खुनाचा सुद्धा कुठेतरी वाढत आहे. कारण की आपण बघितलं असेल शाळा, कॉलेजेस अनेक असे विषय आहेत या वर्षीचे, मागच्या वर्षीचे गेले किती वर्षांपासून. नेमकं या याच्यावर तुम्ही लॉ आणि एथिक्स जे बोलत आहेत, की एथिक्स कोड असलं पाहिजे. एथिक्स कोडची अंमलबजावणी होईपर्यंत याच्यावर त्वरित काय असेल किंवा मोड ऑफ ॲक्शन काय असेल, की जो लवकर लागू केला पाहिजे असं काय म्हणणं आहे तुमचं? नाही, आमचं लक्ष अगदी शार्प आहे. विकृत सामग्री हा आमचा लक्ष आहे. विकृत सामग्री, सेक्शुअली परवर्टेड कंटेंट इंग्लिश आपण म्हणतो त्याला, तो आमचा लक्ष आहे. त्यासाठी आपण हे 2 वस्तू सांगितल्या आपल्याला. एक लॉ ऑफ एथिक्स कोड, त्याला वेळ लागू शकतो. तर त्याच्या पुढे ते आय-टी ॲक्ट मध्ये मी सांगितलं आपल्याला, की त्याला अमेंड करून एक ग्रुपमध्ये सगळं टाकून द्यायचं हे सगळं घाणेरडं. आणखीन त्याची ॲक्सेसिबिलिटी ती अ, अ, आधार कार्ड आणखी फिंगरप्रिंट बरोबर लिंक करायची. हा एक आमचा एक वैकल्पिक अ, प्रावधान आम्ही सांगून राहिलो. नाही, पण तसं पाहायला गेलं तर ज्यांना पिक्चर बनवायचे आहेत, ते बनवत आहेत. ते खूप कमी संख्याची लोकं आहे आणि पाहणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. तर मग हे जे तुम्ही बोलताय फिंगरप्रिंट किंवा एक एक्सेसिबल असलं पाहिजे आणि ते कोण पाहत आहे हे लक्षात येईल. तर हे कुठेतरी त्या लोकांच्या जे ते पाहत आहेत, त्यांच्या आयुष्यावर कुठेतरी वैयक्तिक असं आहे, हे नाही वाटत तुम्हाला? नाही, नाही. मी काय म्हणतो अजून, म्हणजे त्याला एक मोठ्या परिप्रेक्ष्यामध्ये बघावं लागेल आपल्याला. म्हणजे काय की हे, अ, जो प्रावधान मी सांगितला तो अगदी वैकल्पिक प्रावधान आहे.
ह्याच्यामध्ये तुम्हाला एक असुरी तत्व आहे ते. आणि त्याला परास्त करावाच लागेल. त्याच्यामध्ये समग्र देश एकत्र व्हावं. सरकार आली त्याच्यामध्ये, आई-वडील आले, शिक्षक आले, सगळे आले. आपल्याला 2011 मध्ये करप्शन विरुद्ध जो आंदोलन झाला होता, तसं एक आंदोलन पाहिजे याच्या विरुद्ध. अच्छा, एक मोठा आंदोलन छेडायची हो, गरज आहे असं तुमचं म्हणणं आहे. करावंच लागेल. हां. नाहीतर काम होणार नाहीये. कारण ओके. की प्रेशर बनावं लागेल आपल्याला. ती लॉबी पण स्ट्रॉंग आहे अगदी. ती लॉबी स्ट्रॉंग सुद्धा आहे, पैसेवाली सुद्धा आहे. पैसे ते सगळे त्यांच्या पाठी खूप मोठं बॅकबोन आहे. सगळ्याकडे पैसे टाकतात ते लोकं. हे पैसे कुठे जातात? हं. सगळं मीडियाला पण जातात. हे पैसे सगळ्यांना जातात ना, ह्याच्यामधून जे पैसे निघतात, हं. इनडायरेक्टली सगळ्यांना जातात. अर्थातच मुंबईमध्ये एक विषय घडला होता, की अशाच प्रकारे कोरोना काळामध्ये एक विषय समोर आला होता. अटक सुद्धा त्या व्यक्तीला करण्यात आली आणि त्यानंतर आज तो बाहेर आहे आणि एका विशेष प्रकारचं मास्क लावून तो फिरतो. पण अजूनही त्या गोष्टी चालू आहेत. एक आमच्यापर्यंत समोर येतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? देखिए, देश को एक जबरदस्त प्रतिज्ञा लेनी पड़ेगी इसके अगेंस्ट में। ये देखिए, स्कूल में हम लोग प्रतिज्ञा करते थे कि सभी भारतीय मेरे भाई-बहन हैं। तो हमें संवेदना होना चाहिए कि हमारे भाई और बहन बिगड़ रहे हैं। लेकिन भाई और देश की बात छोड़ दें। आपका खुद का बच्चा सुरक्षित नहीं है। अगर 10 साल और 8 साल का लड़का रेप कर रहा है, तो कोई सुरक्षित नहीं है उसके अंदर। आप समझे? तो हमको देश को एक प्रतिज्ञा लेनी पड़ेगी कि इस असुर को हम परास्त करेंगे ही। उसमें सरकार भी आ गई, पब्लिक भी आ गई, सब आ गए। और मेरा फिर से मैं दोहराऊंगा कि अगर लक्ष्य में सात्विक तत्व है, लक्ष्य सात्विक है और जो उसको आगे ले जाने वाले लोग सात्विक हैं, तो वो यज्ञ जो है वो सफल होना ही है। अगदी. एक शेवटचा प्रश्न. ओ-टी-टी प्लॅटफॉर्म समोर आलेत. सोबतच आपण बघू शकतो, की किती त्याच्यामधनं महसूल सुद्धा निघत आहे आणि त्याच्यामध्ये नोकऱ्या सुद्धा येत आहेत. तर हे जे नट असतात किंवा अभिनेत्री असतात, या सगळ्यांना त्याच्यातनं रोजगार सुद्धा मिळत आहे. भलेही त्यांच्या मनाविरुद्ध हे होत असेल किंवा त्यांना पटो अगर न पटो, पण रोजगार निर्मिती होत आहे. उद्या ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारच्या गोष्टी समजा आल्यात, ज्या की झाल्याच पाहिजेल. ह्या गोष्टी भारताच्या संस्कृतीला शोभणाऱ्या तर नाहीयेत. पण कुठेतरी त्यांच्या रोजगारावर सुद्धा पाय येईल आणि त्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की अ, इसको पैसे के प्रिज्म से नहीं देख सकते. नाही, पण त्यांचा रोजगार आहे त्या ह्याच्यावर. नाही, नाही, रोजगारची स्कीम करा ना, सरकार करू शकते ना, वेगळी स्कीम करू शकते. हं. येऊ शकतं. त्याचा विचार करावा लागेल आपल्याला. पण संस्कृती बचेगी, तो देश बचेगा. जर संस्कृती वाचणार, तरीच देश वाचणार. ही गोष्ट आपण आठवण ठेवावी. संस्कृती गेली, मग सगळं गेलं. म्हणजे पैशाचा ह्याच्यामध्ये आपण त्याला तोलू शकत नाही आपण. हां, जे लोक जे अनएम्प्लॉयमेंट येणार ह्याच्याने, त्याची एक नवी स्कीम करू शकते सरकार, करतीच स्कीम अनएम्प्लॉयमेंटसाठी. त्यांना पण एक नवीन मौका मिळणार त्यांना. स्वतःला एक नवीन ह्याच्यामध्ये करायचा. घाणेरडं नाही करून. नक्कीच एक शेवटची गोष्ट. जय महाराष्ट्र चॅनलवर आपली ही विशेष मुलाखत होत आहे. जे लोकं अशा गोष्टींना वाव देत आहेत किंवा प्रोत्साहन देत आहेत, त्यांच्यासाठी तुमचा काय निरोप असेल आमच्या माध्यमातून? माझा निरोप असा आहे, की तुम्ही ह्याला बंद करा. कारण का अति नुकसानकारक आहे देशासाठी, देशाची संस्कृतीसाठी, आणखीन तुमच्या स्वतःसाठी. तुमचा तुमचा प्रपौत्र किंवा पुत्री तुमची सुरक्षित नाहीये. ही परिस्थिती आहे. तुम्ही ह्याला बंद करा. आणखीन हा मोठा जो यज्ञ आहे, आपल्यासमोर एक यज्ञ चालू आहे. मोदींनी जो लक्ष ठेवलाय आपल्यासमोर अमृतकालचा, तो यज्ञ आहे. यज्ञामध्ये तुम्ही जॉइन व्हा. हे सगळं सोडून. हा माझा मेसेज आहे त्यांच्यासाठी. नक्कीच. धन्यवाद. तर बघितलं आपण ओ-टी-टी प्लॅटफॉर्म जेवढं क्रेज वाढलं, तेवढीच निगेटिव्हिटी सुद्धा वाढलेली आपल्याला पाहायला दिसून आली. पण नेमकं यावर आता पुढे काय होणार हे पाहावं लागणार आहे. सेफ कल्चर नावाने हे जे फाउंडेशन सुरू झालेलं आहे, याची सुरुवात मुंबईमधनं होत आहे आणि याचा शेवट कशा पद्धतीने असणार हे सुद्धा जय महाराष्ट्र लक्ष ठेवणार आहे. मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.